तेव्हा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सीमा जी आहे ती त्याच चौकात असते जिथे आता अक्षय आणि रमा सुद्धा असतात आणि तिथे आता ती इकडे तिकडे पाहत असते आणि त्याच वेळेला मात्र आता तिच्या लक्षात येतं की आपल्याला भूक लागली आहे, आपण सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये आणि त्यामुळेच ना आता ती खाण्यासाठी एका वडापावच्या स्टॉलवर जाते आणि तिथे ती खायचा प्रयत्न करत असते। चोरून एक वडा सुद्धा उचलते ती, पण तिथे वडा विकणारी ती स्त्री असते ना ती मात्र सीमावर ओरडू लागते आणि सीमाला म्हणते की तुझी हिम्मत कशी झाली ग हे सगळं करायची, हो पहिल्यांदा बाजूला, आणि असं बोलून तिला बाजूला केलं जात असतं। त्याच वेळेला मात्र आता तिकडे असणारी ती सांगू लागते की असं का करतेस ग, मला खूप जास्त भूक लागली, सीमा तिला म्हणत असते। पण सीमाचं आता ती काही देखील ऐकायला तयार नसते। सरळ सीमाला ती म्हणत असते की असं कोणालाही काही देत नसतात, तुझ्याकडे पैसे नाही तर तुला देऊ कुठून। पण आता सीमा रडत असते कारण सीमाने ना काहीच खाल्लेलं नसतं, त्यामुळे सीमाला खूप जास्त भूक लागलेली असते। त्यामुळे आता सीमाच्या डोळ्यात ना पाणी येत असतं। सीमा म्हणत असते की काय करू, मला तर भूक लागलेली आहे, आणि असं बोलूनच ती आता बोंबलू लागते। त्याच वेळेला आता ती बाई बघते तर तिच्या लक्षात येतं ही तर स्त्री चांगल्या घरातली दिसते, नक्कीच ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, आणि म्हणूनच ना तिच्याकडे ती जाते आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते। तिला विचारते की काय झालं आहे, म्हणजे तुला काही त्रास होतोय का, मला असं वाटतं की तुम्हाला भूक लागली आहे, मी तुम्हाला वडापाव देते तर तुम्ही खा, पण माझं काय म्हणणं आहे तुम्ही खाऊन झाल्यानंतर ही भांडी तेवढी घासाल ना, तर सीमा म्हणते की हो मी घासेन ना भांडी। मग आता ती भांडी घासायला तयार झालेली असते, म्हणूनच आता लगेचच ती बाई तिला वडापाव द्यायला तयार होते। वडापाव पोटभर सीमा खाऊन घेते तेव्हा कुठे जाऊन सीमाला खूप बरं वाटतं। सीमा आता रिलॅक्स झालेली असते आणि त्याच वेळेला आता ती बाई सीमाला म्हणते की आता तुझं खाऊन झालंय तर तेवढी ती भांडी घासून घे। मग काय सीमा वडापावचा आनंद घेते आणि सीमाचा वडापाव जसा खाऊन होतो ना तसे आता तिला भांडी तर घासावीच लागणार असतात, कारण तिला तो वडापाव फ्री मध्ये जो दिलेला असतो आणि त्यासाठी तिला आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार असतात। त्यामुळे ना ती खूपच जास्त हॅप्पी असते। तर इकडे आता ती हॅप्पी असतानाच तिला आता भांडी घासायला लावलं जातं। तिथे काही भांडी ठेवलेली असतात आणि तिला सांगितलं जातं की चला आता तेवढं भांड्यांचं बघा। त्याच एरियामध्ये म्हणजे जिथे आता ती खाऊ गल्ली असते ना तिथेच आता अक्षय आणि रमा हे दोघही जण चालत फिरत असतात आणि तेव्हा त्यांच्याही लक्षात येतं की आपण थोडंसं का होईना खायला पाहिजे। म्हणजे रमाच अक्षयला सांगत असते की तुम्ही उपाशी आहात आणि तसंही आईनेही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये, आईच्याही जेवणाची वेळ झालेली आहे। तर अक्षय जागीच थांबतो तर रमा म्हणते की काय झालं। अक्षय रमाला म्हणतो की गेली 7 वर्ष तू या सगळ्यापासून लांब होतीस तरी सुद्धा तुला या सगळ्या गोष्टी चांगल्याच लक्षात आहेत, नेमकं झाले तरी काय, म्हणजे या सगळ्या गोष्टी एवढ्या कशा तंतोतंत तुझ्या लक्षात आहेत, असा देखील विचार जो काही आहे तो आता इकडे सुरू असतो। रमा आता त्याला समजवायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की आजही मला तुमच्याही सगळ्या खायच्या प्यायच्या वेळा माहिती आहेत। काय ना एखाद्या माणसाला जर आपण आपलेपणाने केलं ना तर सगळ्या काही गोष्टी एकदम व्यवस्थित कळतात। तसंच माझं सुद्धा आहे, मी आपल्या घरातल्या कोणालाच विसरली नाहीये आणि तुमचाही आता खायची वेळ झालेली आहे, तुम्ही थोडं खाऊन घ्या। तर तिकडेच आता एक सीमा मात्र डोक्यावर पदर घेऊन भांडी घासत असते, कारण तिला त्या बाईने एक वडापाव जो खायला दिलेला असतो त्यामुळे आता भांडी घासायचं काम तिच्याकडे सोपवलेलं असतं। तर आता भांडी घासायचं काम तिथे उभं राहून आता सीमा करत असते, तर दुसरीकडे अक्षय आणि रमा तिथेच पोचलेले असतात। तर अक्षयला रमा सांगत असते की प्लीज थोडं खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, पण नकोय मला काहीच नकोय, मला ना टेन्शन आलेलं आहे, कारण मला ना आता काहीच गरज नाही खायची, माझ्यासाठी माझी आई खूप जास्त इम्पॉर्टंट आहे असं देखील आता तो म्हणत असतो। आईच ना, अहो आई भेटतील हो, नका काळजी करू, असं रडू नका, असं देखील आता म्हटलं जातं।
आणि त्याच वेळेला आता रमा मात्र म्हणत असते की त्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण मला असं वाटतं ना, उगाचच ना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं. आणि आई तर आपल्याला भेटणारच आहेत, आईबद्दल मला पूर्ण खात्री आहे असं देखील रमा आता अक्षयला सांगून शांत करायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इथे सीमा भांडी घासून तिची होतात आणि त्यानंतर सीमा बघते तर काय, तिला लांबूनच तिची रमा दिसते. म्हणजेच तिने ती बाहुली बघितलेली असते जी रमाने त्या टेबलवर ठेवलेली असते. तिची भांडी घासून झाल्यानंतर तिथे तिला ती रमा दिसते, त्यामुळे सीमा खूप जास्त खुश होते. सीमा आता धावत पळत जाते आणि म्हणत असते की अरे माझी रमा तर इथे आहे, आणि असं बोलूनच आता ती बाहुली पळून घेऊन जात असते. अक्षय आणि रमा चहा बिस्किट खाण्यामध्ये मग्न असतात, कारण अक्षयलाही शुगरचा त्रास असतो, त्यामुळे अक्षयलाही जास्त उपाशी राहता येत नसतं. रमा त्याला जबरदस्ती करून खायला सांगत असते. तोपर्यंत इकडे सीमा ती बाहुली घेऊन पळत असते. तर आता वडापाव विकणारी ती स्त्री जोरात ओरडते, अहो बाई, ती तुमची बाहुली घेऊन पळाली बघा. त्यामुळे आता अक्षय आणि रमाला वाटतं की आईच आहेत आपल्या, आणि दोघही जण ती सुद्धा लगेचच सीमाच्या मागे पळ काढतात. तर सीमा मात्र हातात बाहुली घेऊन पळत असते आणि ती आता एका गार्डनच्या दिशेला जात असते. आणि त्याच वेळेला ती आता ती बाहुली घेऊन म्हणत असते की माझी रमा माझ्यापासून लांब गेली होते, अगं तुला कुठे कुठे नाही म्हणून शोधलं, माझ्यासाठी तू खूप इम्पॉर्टंट आहेस. आणि असं बोलून त्या बाहुलीला ती जवळ घेत असते. आणि तुझा साखरपुडा ना माझ्या अक्षय सोबतच झाला पाहिजे आणि त्याच्या सोबतच होईल असं काहीसं ती आता म्हणत असते. तर इकडे मात्र हे सगळं बघूनच ना खूप जास्त टेन्शन जे आहे ते अक्षय आणि रमाला येतं, कारण अक्षय आणि रमाने आता सीमाला पाहिलेलं असतं. सीमा आता जेव्हा रमाला भेटते तेव्हा मात्र आता रमा एकटक पाहू लागते. आणि त्याच वेळेला आता रमा म्हणत असते की प्लीज शांत व्हा आई, आम्हाला माहिती होतं, पण तुम्ही अशा अचानकपणे कशा काय आम्हा सगळ्यांना सोडून गेलात, आम्ही किती ठिकाणी तुम्हाला शोधलं माहितीये का. आता अक्षयलाही थोडं हायसं वाटतं. अक्षयही विचार करतो की बापरे, हे सगळं काय होऊन बसलं. सीमा जवळ जातो आणि सीमाला जवळ करत असतो, आई अगं तुला किती ठिकाणी शोधलं, अशी कशी निघून गेली होतीस. आईला बघितल्यावर अक्षयचा सुद्धा जीव भांड्यात पडतो. तो अगदीच जवळ घेऊन तिला रडू लागतो. आता रमालाही बरं वाटतं. रमा म्हणत असते की या मायलेकांची भेट तर मी घडवले, आता मला निघायला हवं, कारण इथे थांबून माझा काही उपयोग नाहीये. असं देखील अक्षय समोरच आता रमा मनातल्या मनात बोलत असते आणि ते तिकडनं जायला निघालेलीच असते. पण दुसरीकडे मात्र अक्षयने रमाचा हात धरून रमाला थांबवून घेतलेलं असतं, कारण अक्षयला आता रमाची योग्य ती किंमत कळू लागलेली असते. म्हणजे आतापर्यंत रमाने आपल्या घरासाठी आपल्यासाठी काय केलं, आणि आताही आईला शोधण्यासाठी रमाचंच खूप जास्त महत्व होतं हे सुद्धा अक्षयला आता कळून चुकलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता अक्षय खूपच जास्त रडू लागलेला असतो आणि तो सीमाला तर मिठी मारून उभाच असतो, पण त्याचं रमाकडेही लक्ष असतं. रमा तिकडनं जाते हे त्याला दिसतं, म्हणूनच रमाचा तो हात धरतो आणि रमाला थांबवून घेतो. तर रमा सुद्धा आता अक्षयकडे पाहू लागते. तिला सुद्धा वाटलं नव्हतं की अक्षय आपल्याला असं सगळं थांबवेल म्हणून, त्यामुळे आता रमा ही आहे ती अक्षयकडे पाहत असते. अक्षय आता सीमाला म्हणतो की आई आता तू माझ्या नजरेसमोरून कुठेही जायचं नाही हा, मी तुला पहिल्यांदाच सांगतोय. आपण दोघही जण आता घरी जायचं आहे, आणि त्याच वेळेला आता घरी जायचंय असं म्हटल्यानंतर मला एक तू सांग, तू रमासोबतच साखरपुडा करणार आहेस ना, असा काहीसा हट्ट आता सीमाने धरलेला असतो. तर अक्षय म्हणतो अगं हो, मी बाकी कोणासोबत साखरपुडा करत नाही, असं आता लहान मुलाप्रमाणे सीमाला समजवायला लागत असतं. कारण सीमा जी आहे ना ती आता अगदीच लहान मुलाप्रमाणे वागत असते. अक्षय तिला मायेने जवळ घेतो. त्यालाही कळत असतं की आईला होणारा त्रास हा खूप जास्त वाढलेला आहे, पण हे सगळं पण यालाही कारण इरावतीच असते हे रमाला माहिती असतं. आता अक्षय, रमा आणि त्याचसोबत सीमा गाडीने जायला निघालेले असतात. त्याच वेळेला आईची ही अवस्था अशी कशी झाली या विचारातच अक्षय असतो. तर रमा मात्र अक्षयला सांगत असते की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, पण मला खात्री आहे आज आईची अवस्था आहे ना त्याला सर्वस्वी इरावती आत्याच दोषी आहेत. म्हणजेच इरावती आत्यानेच आपल्या आईंना
आपल्या अडगळीच्या खोलीत बांधून ठेवलेलं होतं. तर अडगळीच्या खोलीत का बरं आईला बांधून ठेवलं जाईल ते मला माहित नाही. तुमचा साखरपुडा निर्विघ्न पार पडायला हवा, आईने कोणते विघ्न आणायला नको यासाठी केलं असेल तिने. पण हे सगळं चुकीचं आहे. कारण ना आईंना डब्बा घेऊन म्हणजेच आईनं दुपारचं जेवणाचं ताट वगैरे घेऊन मी चाललेले होते. पण त्यावेळेला मला इरावती आत्याने अडवलं आणि त्या मला सरळ बोलल्या की तू जाऊ नकोस, मी देते. आणि तसंही मला असं त्यांनी सांगितलं की इरावती आत्यांच्याच रूम मध्ये ती आहे. मग मी विचार केला की जाऊ दे. इकडे साखरपुड्याकडे सुद्धा बरीच कामं पेंडिंग होती, ती सुद्धा आवरायची होती. म्हणूनच मी नकार दिला. मग मी म्हटलं की जाऊ दे, त्या घेऊन जातायत तर. पण तेव्हा सुद्धा मला डाऊट होताच. पण दुसरीकडे अक्षय मला म्हणत असतो की नाही ग, माझी आत्या असं काही करणार नाही. अक्षय म्हणतो हाच तर तुमचा गैरसमज आहे ना. हा गैरसमज तुमचा कधी संपणार आहे मला कळत नाही. कारण आतापर्यंत ज्या ज्या काही घटना घडल्या आहेत ना त्या सगळ्या काही इरावती आत्यानेच केलेल्या आहेत. तुमचा विश्वास बसो अथवा न बसो. तेवढ्यातच आता सीमा सुद्धा उठलेली असते आणि सीमा इकडे तिकडे पाहू लागते. जेव्हा सीमा इकडे तिकडे पाहत असते ना तेव्हा मात्र आता सीमाच्या लक्षात येतं आणि सीमा जी आहे ती आता ओरडत असते आणि म्हणत असते की या सगळ्याला ना दोषी तीच आहे. इरावतीनेच मला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं होतं असं देखील रडत रडत आता ती सांगत असते. आणि जेव्हा अक्षयच्या कानावर हे सगळं काही पडतं ना तेव्हा अक्षयलाही खूप मोठा धक्काच बसतो. अक्षय म्हणत असतो की काय हे सगळं असं घडेल असं मला वाटलंही नव्हतं. दुसरीकडे मात्र आता रमाही अक्षयला सांगत असते बघितलंच ना, मी तुम्हाला म्हणत होते की या सगळ्याला इरावती आत्या दोषी आहेत त्या. आणि त्यामुळेच आता इरावती आत्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने वागतील असं वाटलं नव्हतं. पण आता दुसरीकडे अक्षय डोक्याला हात लावून घेतो. इरावती आत्याने हे सगळं का केलं असेल असे विचार डोक्यामध्ये येत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो मात्र सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करत असतो. आणि त्याचमुळे आता रमा म्हणत असते की तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही होता, त्यामुळेच तुम्ही आता स्वतः ऐकलं ना. अक्षय आता रमाकडे पाहत असतो आणि त्याचसोबत त्याला आता हे सगळे शब्द जे आहेत ना ते चांगलेच आठवतात. कारण आता सीमा सुद्धा डायरेक्टली सांगते की मला ना त्या बंद खोलीत बंद करून ठेवलं होतं, मला भीती वाटते, मला अक्षय रमाचा साखरपुडा पाहायचा आहे असं काहीसं सीमा बडबडत असते. त्यामुळे आता अक्षयला खात्री पडते की हे सगळं इरावती आत्यानेच केलं असेल आणि त्यामुळेच ना आता तो या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त विचार करू लागतो. आणि त्यामुळेच ना आता त्याला समजतं की नाही इरावती आत्यानेच हे सगळं केलेलं आहे. पण आता या इरावती आत्याला मी काही सोडणार नाही असा देखील विचारच त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. तर दुसरीकडे मात्र आता रमा म्हणत असते की तुमचा माझ्यावर विश्वास नव्हता पण आता तुम्हाला सगळं कळतंय ना. आणि असं बोलूनच ती आता त्याला शांत करत असते. तर इकडे आता अक्षय आणि त्याचसोबत रमा सीमाला घेऊन घरी जायला निघालेले असतात. पण अक्षयच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. कारण अक्षयलाही माहिती आहे की या सगळ्याला दोषी ही खरं तर इरावती आत्या असेल तर इरावती आत्याला आपण काही सोडणार नाही. इकडे इरावती ही अक्षयची वाट बघतच बसलेली असते. खरं तर तिला जेवायचं असतं, भूक लागलेली असते आणि म्हणूनच ती राणीला म्हणत असते की एवढं घर डोक्यावर घ्यायची गरज नाहीये. ती सीमा काही आताच घर सोडून गेली नाहीये, तिचं हे नेहमीच असतं पण ती येईलच हे मलाही माहितीये असं काहीच आता इरावती बडबडत असते आणि ती राणीला कामाला लावत असते. तेवढ्यातच ना राणी काही ऐकत नसते. कारण राणीला असं वाटत असतं की घरातला एक व्यक्ती आपल्यातून नाहीये, हरवला आहे आणि त्या व्यक्तीला शोधायला बाकी घरातले 2 व्यक्ती गेलेले आहेत. तर आपण असं निवांत बसून कसं काही जेवू शकतो हाच विचार ना इकडे राणीच्या मनात येत असतो. राणीवर मात्र आता इरावती भडकलेली असते आणि काय ग तुला सांगितलेलं समजत नाही का असं बोलूनच आता तिच्यावर आवाज चढवू लागते. त्यावर मात्र अक्षय आणि रमा सीमाला घेऊन दारात आलेले असतात आणि तेव्हा इरावती चकित होते. इरावतीला वाटत असतं की सीमा काही ह्यांना भेटणार नाही. हातासरशी ही सुद्धा घरातनं गायब झाली म्हणजे आता आपलं काम सोपं झालं. पण आता रमा आणि अक्षयने इरावतीला शोधून आणलेलं असतं. तर तिथे आता पार्वती आजी सुद्धा येते. पार्वती आजी म्हणते की बापरे आलीस का सीमा? अगं सीमा कुठे गेली होतीस? आमच्या जीवाला किती घोर लागला होता, असं कसं न सांगता गेलीस? त्याच वेळेला ना आता इथे
सीमा खूप जास्त घाबरत असते, कारण तिने आता पुन्हा एकदा इरावतीला पाहिलेले असते. त्यामुळे आता ती रमाच्या पडद्याआड लपत असते. पण दुसरीकडे मात्र अक्षयचं बरोबर लक्ष असतं आपल्या आईकडे. तर सीमा हिला माझ्या रमाने शोधून आणले असं देखील आता अक्षय बोलू लागतो. आणि जेव्हा अक्षय हे सगळं बोलतो ना, तेव्हा मात्र आता इरावतीशी बोलतीच बंद होते. पार्वती आजी बघते आणि पार्वती आजी त्या दोघांनाही तिथेच घराबाहेर थांबवून घेते. आणि ती म्हणते की थांबा, मी आता तुम्हाला तुमची दृष्ट काढूनच घरात घेते. आणि त्याच वेळेला आता त्यांची दृष्ट वगैरे काढण्यासाठी भाकर तुकडा त्यांच्यावर ओवाळत असते पार्वती आजी. पण त्यावेळेला ना लांबच रमा उभी असते. तर पार्वती आजी रमाला म्हणत असते की रमा, तू सुद्धा या घरातलीच मेंबर आहे. त्यामुळे या घरापासून आणि या कुटुंबापासून कोणापासूनही तू लांब राहायचं नाही. ये जवळ. आणि आता तुम्हाला कोणाचीही नजर लागायला नको, कारण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला नजर लागली की तुम्हाला त्रास होईल असं देखील आता त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि म्हणूनच त्यांना नजर लागू नये म्हणून मात्र अक्षय आणि रमा जे आहेत ते दारात उभे असतात सीमाला घेऊन. आणि आता पार्वती आजी गाडीला भाकर तुकडा घेऊन यायला सांगते. आणि सीमा, रमा आणि त्याचसोबत अक्षयच्या अंगावर ना तो भाकर तुकडा ओवाळून टाकते, कारण इरावती त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. आणि इरावतीची वाईट नजरच त्यामुळे त्यांच्या संसाराला आणि बाकी सगळ्यालाच विघ्न येऊ नये असंच आता पार्वती आजीला वाटत असतं. म्हणूनच आता पार्वती आजी त्या तिघांची नजर काढते. त्यामुळे अक्षयलाही बरं वाटतं. तर इकडे मात्र आता इरावती मुद्दामून नाटकं करत असते. मालविका जेव्हा आता अक्षय आणि सीमाला पुन्हा एकदा घरी आलेलं पाहते ना, तेव्हा आता मालविकाचं सुरू होतं. मालविकाला काही झालं तरी अक्षय सोबत एंगेजमेंट करायची असते आणि त्यासाठी तिचा जीव नुसता वरखाली होत असतो. ती आता म्हणत असते की बरं झालं तुम्ही आलात ते. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की चला आपण ना आता एंगेजमेंट करून घेऊया. असं बोलूनच ती आता त्या दोघांनाही एंगेजमेंट साठी म्हणून घेऊन चाललेली असते. तर दुसरीकडे मात्र अक्षय म्हणतो की मला आता ही एंगेजमेंट वगैरे करायची नाही. त्यावरती म्हणते की प्लीज ना, असं का म्हणताय तुम्ही, आपलं ठरलं होतं ना. आणि तसंही आता आईही आले आहेत, तर आपण एंगेजमेंट करून घेऊया असं आता मालविकाचं म्हणणं असतं. पण अक्षयला आता मालविकाचं जराही ऐकायचं नसतं. ती डायरेक्टली तिला म्हणतो की नाही, मला आता कोणतीही एंगेजमेंट वगैरे करायची नाही. त्यामुळे आता मालविकाला समजत नसतं. पण इकडे आता इरावती अक्षयकडे येते. अक्षयने आता ठरवलेलं असतं की इरावतीला जाब विचारायचा. आणि म्हणूनच अक्षय आता इरावतीला जाब विचारण्यासाठी पुढे येतो. आणि इरावतीला जेव्हा जाब विचारायला तो पुढे येतो, तेव्हा मात्र इरावती म्हणत असते की अक्षय, तू आज यांचा ऐकून माझ्यावर आरोप करतोयस का. अक्षय म्हणतो की बघ, आईही मला बोलली, त्यासोबत रमानी मला सांगितले, तू तिला अडगळीच्या खोलीमध्ये का ठेवलं होतंस या प्रश्नाचं मला उत्तर दे. काय गडबड आहे नेमकी हे मला सांग असं देखील आता बोललं जात असतं. काय सांगू, मी काहीच केलेलं नाहीये. कालही बाहेरून आलेली या मुलीवर तुझा विश्वास, त्याचसोबत या सीमावळीला धड चालताही येत नाही, धड बोलताही येत नाही, आणि या बाईवर तू विश्वास ठेवतोयस. आज तू माझ्यावर अविश्वास दाखवतोयस अक्षय, हे बघ असं देखील आता अक्षयला ती म्हणू लागते. त्याच वेळेला मात्र रमाला आणि पार्वती आजीला खूपच जास्त आनंद होतो. आणि ते आता अक्षयकडे पाहत असतात आणि हसत असतात. इकडे मात्र आता इरावती तिच्यावरचे लागलेले डाग कसे पुसता येईल याचाच विचार करत असते. पण त्याच वेळेला ना आता या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथे मावशी आणि त्याचसोबत काका सुद्धा येतात. आणि ते सुद्धा म्हणत असतात की अक्षयराव, रमा आणि पार्वती आजी बोलते ना, आणि सीमाही ते एकदम बरोबर आहे. कारण ना हिने अडगळीच्या खोलीतच त्यांना ठेवलेलं होतं. आणि सीमा बहिणीचं ताटही अजूनही तिथेच आहे. तुम्ही ताट बघाल ना तेव्हा तुम्हालाही समजेल. तर इकडे मात्र आता रमा जी आहे ती मात्र विचार करत असते. आणि ज्या वेळेला रमा विचार करत असते त्यावेळेला आता अक्षयही म्हणत असतो की नाही, मला ना आता जाऊन बघावंच लागेल जे नेमकं काय आहे ते. तर आता अक्षयलाही सगळेजण फोर्स करतात आणि सांगतात की हो, अडगळीच्या खोलीत ताट आहे ते आपण बघून घेऊया, मग तुम्हाला समजेलच आम्ही खोटं बोलतोय की खरं ते. पण आता अडगळीच्या खोलीतलं ताट ना या
इरावतीनं आधीच गायब केलेलं असतं, त्यामुळे तिला पूर्ण कॉन्फिडन्स असतो. ती अक्षयला सरळ म्हणत असते की जर तिथे ताट नाही सापडलं तर काय करणार आहेस, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास तर आहे ना, मग मी काय करू. या मुलीसाठी तू आज मला एवढं सगळं काही बोलतोयस, तुझ्याकडनं ही अपेक्षाही नव्हती असं देखील आता म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं या सगळ्या गोष्टी तर अशा घडत असतात. तर अक्षय जो आहे तो आता पार्वती त्याचसोबत रमा आणि इरावतीला घेऊन त्या इथे गेलेला असतो. आणि जेव्हा तो आता तिथे जातो ना, तेव्हा मात्र लांबूनच हे सगळं काही पाहतो. तर आता जेव्हा तो अडगळीच्या खोलीत जातो तेव्हा तिथे जेवणाचं ताट वगैरे नसतं. त्यामुळेच ना आता त्याला खात्री पडते की काय करावं. कारण अक्षयने रमाला सुद्धा ऐकलेलं असतं हे बोलताना, आणि त्याचसोबत इकडे इरावती वेगळं बोलत असते. कोणावर विश्वास ठेवायचा हे मात्र आता अक्षयला कळत नाही. पण आता अक्षय विचार करतो की या घरात काही झालं तरी सुद्धा आपल्याला आवाज उठवायला हवा, बोलायला हवं. कारण आता इरावती डायरेक्टली बोलत असते की या मुलीला या घरात मी ठेवणार नाही, कारण ही माझ्यावर आरोप करते आणि मी आरोप सहन करणार नाही. मी आता या घरातला जाईल, नाहीतर ही तरी या घरात राहील, असं काहीसं म्हटलं जात असतं. आणि जेव्हा ते असं सगळं जेव्हा इरावती बोलते ना, तेव्हा मात्र ती रडून अक्षयला दाखवते. मात्र आता अक्षय, तुम्हा सगळ्यांना काय वाटतं, रमाला घराबाहेर काढेल की रमाला घरातच ठेवेल, हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. कारण आता इरावतीचे जे काही एक एक सूत्र असतात, एक एक जे काही भांडाफोड असतो, तसं रमा आता अक्षय समोर करत असते. त्यामुळे अक्षयला सुद्धा इरावतीचं जे काही वागणं आहे ते पटत नसतं. त्यामुळे आता तो तिला जाबही विचारत असतो, जो जाब त्याने आतापर्यंत कधीच विचारलेला नव्हता. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.